मुलींनी शिकावं असं ज्योतिबा बोलले, मुलींनी शिकावं असं ज्योतिबा बोलले आणि पहिली शाळा मास्तरीनं सावित्रीबाई फुले. मी नेहमी सांगत असते, नेहमी 10वी नापास झाला पाटलाचा लोक, 10वी नापास झाला पाटलाचा लोक आणि बीकॉम झाली महिना त्याला मुरडती ना. छान आहे ना. म्हणून बाई शाळेत जाईन मोठी साहेब होईन, दिस दुःखाचं जातीन दिस सुखाचं येतीन. म्हणून या लहान लेकरांना जाता जाता सांगतो, हा एकुलता एक माझा बाय, वागतो बहुत खट्याय. म्हणून वेळ अजून गेली नाही, नियमाने शाळेत जाई, बाळा शिक्षण रे. ही लहान मुलं उभी राहा, सगळी लहान मुलं उभी राहा, उभी राहा सगळे. संपलं आता, संपलं. उभी राहा लहान मुलं. शिकायला लाजू नको ग, येड्यावानी वागू नको ग, आडानी राहुनी बाई ग, वाटोळ करू नको ग. अग घे ग घे पाटीन दप्तर हातात घे, घे ग घे पाटीन पेन्सिल हातात घे. शिकली नाही ती नागून भागू, ज्ञान आता कुणाकडं मागू. तिच्या दारिद्र्य दुःखाची परवड कुणाला सांगू. अग लेगले ज्ञानाचं कुंकू कपाळीले, लेगले ज्ञानाचं कुंकू कपाळीले. शिकायला लाजू नको ग, येड्यावानी वागू नको ग. शिकायला लाजू नको ग, येड्यावानी वागू नको ग. आडानी राहुनी बाई ग, वाटोळ करू नको ग. आडानी राहुन बाई ग, वाटोळ करू नको ग. लेगले ज्ञानाचं कुंकू कपाळीले, लेगले ज्ञानाचं कुंकू कपाळीले. शिकायला लाजू नको ग, येड्यावानी वागू नको ग. शिकायला लाजू नको ग, येड्यावानी वागू नको ग. आडानी राहुन बाई ग, वाटोळ करू नको ग. आडानी राहुन बाई ग, वाटोळ करू नको ग. शिकायला लाजू नको ग, येड्यावानी वागू नको ग. शिकायला लाजू नको ग, येड्यावानी वागू नको ग. आडानी राहुन बाई ग, वाटोळ करू नको ग. आडानी राहुन बाई ग, वाटोळ करू नको ग. आणि साहेब हे सांगतो आम्ही कीर्तनात. म्हणून कथा, बऱ्याच कथा आपण ऐकत असतो, विनोद आपण ऐकत असतो, पण हे प्रबोधन कीर्तनातून होणं काळाची गरज आहे. आता मी हे जे बोललो ना गाणं, ज्ञानोबाऱ्या तीच ओवी ज्ञानेश्वरी देतात. ते ज्ञान पैगा परवे, पुरावा देतो त्याला बरं का. नंतर माझ्या हे नुसतं गाणे म्हणत होतं, जे आता मी गाणं म्हटलं त्याला समर्पक ओवी देतो. ते ज्ञान पैगा परवे, जरी मनी आधी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. माऊली म्हणतात, तुम्ही जन्माला आल्यानंतर काही नाही केलं तरी चालेल, पहिल्यांदा ज्ञान प्राप्त करा, शिका. काय करा? शिक्षण घ्या. आणि म्हणून उन्हाळ्याचे दिवस आहे, गावाला सुट्टीला जाल, गावाला सुट्टीला जाल. शिवजयंती मोठ्या आनंदात साजरी झाली आज, पण गावी गेल्यानंतर मुंबईला परत येताना यायच्या आधी पावसाच्या तोंडावर एक तरी झाड लावून या शेताच्या बांधावर. ती खरी शिवजयंती होईल असं मला वाटतं. म्हणून महाराष्ट्रावर मी फिरत असतो, बोलत असतो. आपली कार्यक्रमाची मर्यादित वेळ संपली. मला मोह आवरत नाही साहेब, तुम्ही उभे आहात, कार्यक्रमाची वेळ माझी संपलेली आहे. परंतु मला खूप काही सांगायचं होतं, पण वेळ पुरत नाही ना, आहे की नाही? वेळ पुरत नाही. म्हणून कधी जर परत संधी भेटली तर अवश्य मी या ठिकाणी येईल. गोड ओव्यांचा कार्यक्रम आपण घेऊ, जातं ठेवू मध्ये, सगळ्या जात्यावरच्या ओव्याच गाव आपण प्रबोधनाच्या. खूप आहे सांगण्यासारखं. म्हणून
तुमच्या लेकरांना तुम्ही चांगलं आरोग्य बहाल करण्याकरता जसं चांगलं जेव खाऊ घालता ना, त्यांचं शरीर सदृढ बनण्याकरता जसं त्यांना चांगलं खाऊ पिऊ घालता, तसं त्यांची बुद्धी चांगली होण्याकरता त्यांना चांगलं ऐकवा, त्यांना चांगलं शिकवा. एवढंच सांगतो. जिजाऊंनी चांगलं शिकवलं, कानातून चांगलं जेवण बुद्धीपर्यंत पोहोचलं की मग शिवबा राजांसारखा राजा घडतो, विवेकानंदांसारखा युगपुरुष घडतो, संभाजी राजांसारखं आदर्श व्यक्तिमत्व, बलिदान मास चालू आहे. म्हणून संभाजी राजा कुठून घडला? संस्कारातून घडले. छत्रपती कुठून घडले? संस्कारातून घडले. तुकोबाराय कुठून घडले? संस्कारातून घडले. म्हणून आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुदी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. तुम्ही मुलांना खूप शिकाल, अधिकारी व्हाल, परदेशात जाल, 2-2, 2.5-2.5, 3-3 हजाराची, 5-5, 10-10 हजाराची ब्लँकेट पांघरून घ्याल. पण ऐका, आईनं शिवलेल्या माईची गोधडीची त्या ब्लँकेटमध्ये कधीच येणार नाही माझ्या बहिणीने, बाबांना. म्हणून आपल्या आईला विसरू नका, आपल्या बहिणीला विसरू नका. आपली बहीण आहे, त्या बहिणीला विसरू नका. एकमेकावर जीवापाड प्रेम करा. आणि आता जमाना बदलला, ठीक आहे, नव्या पिढीबरोबर आपण बदलतो, पण जुनं विसरू नका, अजिबात विसरू नका. ते जुने दिवस विसरू नका, गरिबीचे दिवस कधीच विसरू नका. आम्ही श्रीमंत झालो पण एक काळ गरीब होतो, शून्यातून आम्ही मोठे झालो, आणि म्हणून ते गरिबीतल्या दिवसाला कधीच विसरू नका. सगळं नवीन झाले, आता बदललं सगळं की नाही. पूर्वी लेकरं झाली की लेकरं कशात असायची? बोला ना, काय हे साडी फाडली जायची ना त्या राटाला. का ग कुठं चालले? दवाखान्यात चालले. बाई नातू झाला, मला नातू झाला. मग मागच्या टायमाला नाही डिलिव्हरी झाल्यावर तेव्हा नाही गेली. वंशाला दिवाना झाला ना बाई, आता आहे की नाही. मुलगा झाला, नातू झाला का मग फार नवं लुगडं फाडलं. आणि मुलगी काय हो? मुलीच्याही जन्माचं स्वागत करा बरं का. लेखकाठी वृद्धत्वाची जगाला करू द्या, आणि करा आता खरी क्रांती लेखपोटी येऊ द्या. अरे एखाद्याचा बाप गेला ना, बाप महाराज, हे ऐका, बाप गेला ना एखाद्याचा, अरे जोपर्यंत त्या अंत्यविधीला मुलगी येत नाही ना महाराज, तोपर्यंत ती अंत्यविधी शांत असते. बघा तुम्ही. आणि मुलगी येऊ द्या बरं. बाप गेलाय आणि मुलगी महाराज रस्त्यावरून गाडीतून उतरली, ढसा ढसा रडत बाबा बाबा म्हणत आली. सगळी लोक पाहत होते. अरे कोण आली? बायांची कुजबुज चालू झाली. लेख आली, बाबाची लेख. कोण आली? लेख आली. आपल्या बापावर जीवापाड प्रेम करते मुलगी. म्हणून माझ्या बहिणींनो, मुलाच्या जन्माचं स्वागत करा, पण मुलीवरही तितकंच प्रेम करा. म्हणून किती दुबळे विचार होते बघा आपले. मुलगी झाली तर दवाखान्यात भेटायला गेली नाही. सगळ्याच नाही बरं का, ज्या त्या वृत्तीच्या आहेत त्यांच्यासाठी. दवाखान्यात भेटायला गेली, नात झाली तर. आणि नातू झाल्यावर नवं लुगडं फाडलं, आणि बाई बाजवतं बाजवतं बाजवतं. आता बाजवतं राहिलं नाही, आहे की नाही. पूर्वी किती बाजवते बदलायला लागायची. आता ठेवलं होतं बाई, झालं बोललं, लगेच दुसरं बाजवतं. आता महाराज, आता बाजवतं जास्त नाही. आता बघा, आता ते नवीन काय आले बघा. आता काय, तुम्हीच बोला, डायपर. त्याचं अजून एक नाव आहे हगीज. काय नाव आहे बघा त्याचं, हगीज. किती बी हगीज आहे की नाही. पण ते बाजवतं असायचं. किती किती पोरं वल्ली करायची बाजवते, पण ती माऊली सारखी सेवा करायची ना. म्हणून जी आपण स्वतः ओल्यावर निजली, पण आपल्याला कधी ओल्यावर झोपू नाही दिलं तिने. आपल्याला कोरड्यावर झोपवलं. त्या आईला कधी विसरू नका, त्या वडिलांना कधी विसरू नका. आपल्यासाठी बहिणी शिकल्या नाही, पूर्वीच्या बहिणी नाही शिकल्या. मी बऱ्याच माऊल्यांना विचारलं, म्हणलं का हो आजी, तुमच्या टायमाला शाळा नव्हती का? नाही, आम्हाला शाळेत जायचं होतं. मग पण म्हणलं आमच्या पाठीवर, चौघींच्या पाठीवर भाऊ होता, आणि आमच्या बापाला फक्त त्याला शिकवायचं होतं, म्हणून आम्ही नाही गेलो शाळेत. म्हणजे भावासाठी बहिणी शिकल्या नाही. भाऊ अधिकारी झाला, लाल दिव्याच्या गाडीत बसला. अरे दाद्या, तुझ्यासाठी बहीण नाही रे शिकली. तुला पाठपोळी घेतलं, शाळेच्या गेटपर्यंत सोडलं बहिणीनं. एका बहिणीनं तुझं दप्तर खांद्यावर घेतलं. तिला वाटत होतं क ख ग शिकावं, बापाची ऐपत नव्हती शिकवायची. म्हणून तुला अधिकारी होता आलं, तू शिकला, पण तू
तुझ्या शिकण्यामागं तुझ्या पदामागं जर सगळ्यात मोठा त्याग कोणाचा असेल तर त्या बहिणीच आहे. म्हणून बहिणीला विसरू नका, एकमेकावर प्रेम करा. संपत्ती संपत्तीच्या ठिकाणी राहील पण नाती परत आयुष्यात कधी भेटणार नाही. म्हणून नात्यांमधला प्रेमाचा ओलावा जिवंत ठेवा. तुमच्या डोळ्यात आलेलं पाणी खऱ्या अर्थानं तुमच्या अंतःकरणात ती भावनिकता जागी झाली. म्हणून माझ्या प्रवचनाचा सार्थक झालं मी समजतो आणि इथेच थांबतो. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. जय जय रामकृष्ण हरी. गजर भक्तीचा गजर करू शिव जयंतीला प्रबोधनाचा. आणि म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी शिवराजे संघटनेला मनापासून धन्यवाद देतो आणि हे प्रबोधनाचं सत्र इथेच थांबवतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 तुकाराम. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. धन्यवाद.